तुमचं जे पुस्तक आहे ओके. तर ते इतकं सुंदर पुस्तक आहे सर, तुम्ही वाचलेलं आहे. वा. सुखी जीवनाचा मंत्र आणि हे सगळ्यांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. व्हेरी गुड, या व्हेरी गुड. कार्यक्रमाद्वारे मी हे सांगू इच्छिते सर, हा. की हे पुस्तक सर्वसामान्यांना सरळ साध्या भाषेमध्ये अच्छा. सहज उपलब्ध होईल आणि सहज समजेल असं पुस्तक आहे. आणि त्यातून ना जे आजपर्यंत पिढ्यानपिढी जे गैरसमज आपल्या डोक्यामध्ये भरलेले आहेत ते कुठेतरी गळून पडतील आणि व्यवस्थित सगळं मार्गदर्शन त्याच्यामध्ये तुम्ही केले, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि माझा एक प्रश्न आहे सर, ओके. किडनी आजारामध्ये शरीरावर होणाऱ्या ज्या हे आहेत डायलिसिसमुळे याच्यामुळे, बरोबर आहे. तर ते रिकव्हरी करण्यासाठी सर काय उपाययोजना केल्या पाहिजेत आपण? अच्छा, म्हणजे नक्कीच. किडनी आहे, डायबिटीस आहे किंवा कुठल्याही आजारामुळे म्हणजे शरीरामध्ये जे बदल होतात ते बदल टाळण्यासाठी किंवा व्यवस्थित कसे करायचे तुम्हाला विचारायचं, बरोबर आहे? हो बरोबर आहे सर. चालेल, सांगूया नक्कीच आपण. अर्चनाताई, छान प्रश्न. आणि हा. त्यांनी जो इतका छान प्रतिसाद दिलाय पुस्तकाबद्दल, हो. त्यांनी पुस्तक वाचलं आणि आवर्जून फोन केलाय, Definitely. याच्यासाठी अर्चनाताईंचं खूप खूप त्यांचं कौतुक आणि नक्कीच अभिनंदन. आणि ही परत विचारतायत की डायबिटीस झालं, बीपी झालं, Yes. किडनीचे आजार झाले, सगळ्यांची समस्या आहे. खरंय. तर या गोष्टींमध्ये तुमचं लैंगिक आयुष्य तुम्ही एन्जॉय करू शकता का आणि काय बदल होतात सांगूया आपण. हे बघा, कुठलाही आजार हा जन्म झाल्यापासून आलेला नसतो. या सर्व लाईफस्टाईल डिसऑर्डर असतात. म्हणजे काय, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, तुम्ही जंक फूड खाता, कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही पाहताय स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे, अशा गोष्टी तुम्ही लिमिटमध्ये जर असतील ना, त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा ते ॲबनॉर्मल व्हायला लागतं, तुमचं फॅट्स लिव्हरमध्ये वाढायला लागतात, नंतर किडनी फंक्शन डाऊन व्हायला लागतं, तर अशा केसमध्ये पहिल्यांदा तज्ज्ञांना भेटून तो आजार नीट करणं. आजार नीट झाल्यानंतर तुम्ही ओरल फॉर्म्समध्ये आहेत, मेडिकल फॉर्म्समध्ये आहेत, आणि काही जण मेडिकलसाठी सुटेबल नसतील तर काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स असतात, पेनाइल स्प्लिंट असतात, पी शॉट्स असतात, किंवा इम्प्लांट देखील पुरुषांमध्ये करता येतात. आणि फिमेल्समध्ये देखील समजा त्यांच्या ब्रेस्टच्या साईजमध्ये फरक पडलेला असेल, त्यामध्ये लॅक्सिटी आलेली असेल, तर आपण ब्रेस्ट इम्प्लांट देखील करू शकतो. तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजिस्ट भेटा, योग्य ती ट्रीटमेंट मिळेल तुम्हाला, काळजी करायची